कधी नव्हे ते धाडस करून मी हे पार्लरला जाऊन केलंय, काय ते पुढे सांगतेच. रोज रात्री झोपताना म्हणते की सकाळी उठून लवकर मॉर्निंग वॉकला जायचं, परंतु होतच नव्हतं. पण म्हटलं कधीतरी श्री गणेशा तर करावाच लागेल आणि वातावरणाचं काही कळतच नाही, कधी पाऊस कधी ऊन हे चालूच आहे. त्यानंतर देवासाठी फुलं घेतली आणि घरी आले. घरी आल्याबरोबर मस्त चहा केला. त्यानंतर आंघोळ करून देवपूजा करायला घेतली. तेवढ्यात शांभवी उठली, मग तिला पण आंघोळ घातली आणि आजकाल आमचं असं काहीतरी चाललेलं असतं. ती छान खेळते, तोपर्यंत म्हणलं क्लासच्या नोट्स काढून ठेवते, कारण की येत्या 15 नोव्हेंबरला आपला क्लास सुरू होतोय. सो त्याची तयारी चालली आहे. जेवणाचं बघूया आणि त्यासाठी बटाट्याची भाजी आणि पुरीचा बेत आहे. आता हे तर झालं आमचं, परंतु शांभवीसाठी पण काहीतरी बनवावं लागेल, त्यामुळे त्यासाठी फळांचा ज्यूस बनवून घेतला आणि इकडे आता श्रीला ताट वाढले. पाहू शकतायत त्याच्या चेहऱ्यावरची एक्साइटमेंट. त्याला खरं तर खूप जास्त आवडते बटाट्याची भाजी आणि पुरी. आणि त्यानंतर हे पण आले होते ड्युटीवरनं, तर ते पण जेवायला बसले आणि आम्हाला बाबाला काढून दाखवायचं होतं, बघा मी कशी ड्रॉ करते म्हणून. त्यानंतर सायंकाळच्या वेळी मी लगेचच स्वयंपाक करायला घेतला, कारण मला जायचं होतं बाहेर म्हणजे पहिल्यांदा मी ही रिस्क घेतली आहे. कधीच मी पार्लरला जाऊन थ्रेडिंग करत नाही. माझ्या चॅनलवर जुने व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर मीच माझी थ्रेडिंग करते, परंतु फर्स्ट टाइम मी आज बाहेर पार्लरमध्ये जाऊन ती करते. खरं सांगू तर जाम भीती वाटते, कारण का ती बिघडली किंवा आकार जर बदलला ना तर चेहराच वेगळा दिसायला लागतो. आणि तोपर्यंत इकडे बापलेकीचं काय चाललंय बघा, छान छान फोटोज काढतायत आणि इकडे थ्रेडिंग झालेली आहे. माझी शांभवीची एक छोटीशी फ्रेंड भेटली, तर तिला भेटून आम्ही आलोत घरी. आता पुन्हा थोडा वेळ ते बघायचं चाललेलंच असतं, एक तर ते दुखतं म्हणून आणि दुसरं म्हणजे कशी आली आहे म्हणून. तुमच्यासोबत असं होतं की नाही मला सांगा. घरी आले तर बघा माझा लेक असा बेड आवरत होता आणि मला खूप छान वाटलं. एरवी मी काही सांगितलं तर तो काम करतोच, परंतु तो न सांगता हे सगळं आवरतोय ते बघून खरंच खूप आनंद झाला. आणि माझं एक काम त्यांनी वाचवलेलं आहे आणि मी त्याला शाबासकी दिल्यामुळे असे त्याचे काहीसे एक्सप्रेशन्स होते. चला बाय.